उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एकच गडबड असते, ती म्हणजे वाळवणाची। पण साबुदाणा बटाटा चकली बनवताना ती कधी कडक होते किंवा ती फुलत नाही आणि जड होते। म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे जेणेकरून तुमची उपवासाची चकली एकदम हलकी फुलकी, वर्षभर पांढरी शुभ्र आणि कुरकुरीत राहील। ही साबुदाणा बटाटा चकली बघा ना, तेलात टाकल्याबरोबर किती दुप्पट तिप्पट फुलली आहे। तर नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। 1 किलोच्या प्रमाणात चकली बनवण्यासाठी तुम्हाला मी इथे साबुदाणा किती घ्यायचा आणि बटाटे किती घ्यायचं त्याचं प्रमाण मी इथे दाखवून देते। तर त्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो साबुदाणा घेतलाय। साबुदाण्याला आपल्याला 1 ते 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय। धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचंय। आता पाणी किती घालायचंय तर साबुदाणा डुबल्यानंतर आपल्याला 1 इंचभर पाणी वरती आलं पाहिजे एवढं आपल्याला पाणी यामध्ये घालायचंय। आणि ग्लासचं माप घेतलं तर आपल्याला यामध्ये 3 ग्लास पाणी घालायचंय। तर आपल्याला इथे 6 ते 7 तास आपल्याला इथे साबुदाणा भिजत घालायचंय। जर तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घातला तरी चालेल। बरोबर 7 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला साबुदाणा मस्त मोकळा भिजून झालेला आहे, मस्त सुटसुटीत झालाय आणि एकदम नरम झालाय। आता यातला एक दाणा मी तुम्हाला दाबून दाखवते, तर मस्त आपल्या इथे साबुदाणा नरम झालाय। आता याला साईडला ठेवून देऊया आणि आपण तोपर्यंत बटाट्याचं प्रमाण बघून घेऊया। तर इथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथे बरोबर 1 किलो बटाटे घेतलेत। फक्त बटाटे घेताना कसे घ्यायचेत, एकदम कडक आणि पांढरे शुभ्र बटाटे घ्यायचेत। तर हे बटाट्यांना आपल्याला एकदम 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। आता हे बटाटे कुकर मध्ये घालून आपल्याला याला उकडून घ्यायचे। तर त्यासाठी आपल्या इथे बरोबर याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता बटाटे उकडायला ठेवल्यानंतर आपल्याला सुरुवातीचे 5 मिनिटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर मध्यम गॅसवर आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे। आता बरोबर 15 मिनिटानंतर आपले बटाटे इथे उकडून झालेले आहेत। आता यातलं मी सर्व पाणी काढून घेतले। आता हे बटाट्यांचे आपल्याला एक एक करून साल काढून घ्यायचे। साल काढून झाले की हे बटाटे आपल्याला आता किसून घ्यायचे, म्हणजे आपल्याला चकली पाडताना त्रास होणार नाही। फक्त बटाटा किसत असताना लक्षात ठेवायचं की आजूबाजूने जे बटाट्याचे तुकडे पडतात ना ते पडू द्यायचे नाही। व्यवस्थित जमा करत करत आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे। सर्व बटाटे किसून झाले की आता आपल्याला लाल मिरचीची पावडर करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 15 ते 20 सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। तर मिक्सरमध्ये दळत असताना मी मिक्सर असं चालू बंद करत करत त्याची जाडसर पावडर करून घेतली आहे। आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। आता साबुदाण्याचं पातेलं आपल्याला गॅसवर ठेवून आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तर पाणी इथे आपल्याला 1.5 ग्लास सुरुवातीला घालायचंय। तर पाणी आपल्याला इथे गरम करूनच घालायचंय। आता इथे आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। फक्त साबुदाणा शिजवत असताना लक्षात ठेवा की चमच्याने आपल्याला सतत हलवत राहायचंय, नाहीतर आपला साबुदाणा खाली करपू शकतो। आणि गॅस आपल्याला इथे मध्यमपेक्षा कमीच ठेवायचा आहे। आता हळूहळू आपल्या साबुदाण्याचा रंग बदलायला लागतो आणि असा ट्रान्सपरंट दिसायला लागतो। आता इथे बरोबर 20 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला साबुदाणा असा चिगट झालाय, त्याचा अर्थ आपला साबुदाणा इथे शिजवून तयार झालाय। आता हा साबुदाणा आपल्याला गरम गरम असतानाच किसलेल्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व साबुदाणा टाकून झाला की आपण जे मिक्सर मध्ये लाल तिखट बनवून घेतलं होतं ना ते आपल्याला 1.5 चमचा यामध्ये घालायचं। नंतर चवीनुसार मीठ घालून याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे। बटाटा पूर्ण आपल्या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे असं आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला असं दिसायला लागतं। आता चकली पाडण्यासाठी आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचंय। मी दाखवते अशा पद्धतीने। आता साच्याला व्यवस्थित झाकण लावून आपल्याला चकली पाडायला सुरुवात करायची। आता सुरुवातीलाच तुम्ही जरी गरम गरम असताना चकली पाडत असाल तर हे सुरुवातीला आपले तार तुटतात, पण जसं जसं हे बॅटर थंड होत जातं तसं तसं आपली चकली छान अशी गोल येते। आता एक एक करून आपल्याला सर्व चकल्या अशा पाडून घ्यायच्या आहेत। आपलं चकलीचं बॅटर इतकं नरम झालंय ना तर चकली पाडायला अजिबात त्रास होत नाहीये। मस्त गोल गरगरीत चकल्या पडतायत। आता या चकल्यानं आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या खणखणीत वाळून घ्यायच्या आहेत, म्हणजे 1 ते 2 वर्ष चकल्या अजिबात खराब होणार नाहीत। आता 2 दिवसानंतर आपल्या साबुदाणा बटाट्याची चकली एकदम उन्हामध्ये मस्त वाळल्या गेल्या आहेत। आता या चकल्यांना हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोर करून ठेवा, म्हणजे टिकायला भरपूर दिवस टिकतात। आता यातल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून पण दाखवते। आता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ते एक चकली यामध्ये सोडून बघायची। तर तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये सोडल्याबरोबर आपली चकली किती फटकन तळून वरती आली आहे, मस्त दुप्पट तिप्पट फुललेली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या ना तर तुमच्या चकल्या कधीच बिघडणार नाही आणि अजिबात तेलकट होणार नाहीत। तर आपल्या इथे चकल्या तळून झाल्या, तर तुम्ही इथे बघू शकता तळण्या अगोदरची आणि तळल्यानंतरची चकली किती दुप्पट तिप्पट फुललेली आहे। तुम्हाला एक चकली मी इथे तोडून पण दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता किती हलकी फुलकी आपली ही चकली इथे बनवून तयार झाली आहे। हाताने दाबली तरी लगेच भुगा होतोय, इतके कुरकुरीत झालेत। अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे।
तर अशा पद्धतीने इतकी कुरकुरीत पांढरी शुभ्र आणि एकदम हलकी फुलकी साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार झाली। तर ही साबुदाणा बटाटा चकली तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये।